भाजपा नेते भागवत कराड आपल्यासोबत आहे। आज देवेंद्रजींना भेटायला आपण इथे पोहोचलो, ते नेमकी भेटीचं कारण काय? 3 लोकसभेच्या क्लस्टर प्रमुख मला जबाबदारी भारतीय जनता पार्टी प्रदेशच्या माध्यमातून दिली होती। त्यामध्ये हिंगोली, परभणी आणि नांदेडला परवा अमित भाईंची सभा झाली होती आणि हिंगोली आणि परभणी या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची सभा झाली पाहिजे म्हणून त्यांना विनंती करायला होतो। त्यांनी ते मान्य केले आणि आम्हाला 15 तारीख सुद्धा दिलेली आहे। त्या दिवशी त्यांची आम्ही सभा घेणार। छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा अजून तिढा सुटलेला नाही। भाजपाकडून आणि शिवसेनेकडून दोघांकडून रस्सीखेचच्या या पार्श्वभूमीवर आपली भेट फार महत्वाची मानण्यात येते। छत्रपती संभाजीनगरची तिढा सुटला नाही सुटला हे महायुतीच्या नेत्यांना माहीत आहे आणि महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तोही आम्हाला मान्य आहे। पण सध्या तरी मला पक्ष संघटनेनी पक्षांनी मला सांगितलेलं आहे की तुम्ही या क्लस्टरमध्ये काम करा म्हणून मी क्लस्टरमध्ये मागच्या 8-10 दिवसापासून संभाजीनगर सोडून या 3 लोकसभेमध्ये फिरतोय आणि तिथला मी प्रमुख आहे। आपण इच्छुक आहात तिथनं संभाजीनगरमध्ये इच्छुक असं पक्षाकडे मी मागच्या 1-2 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे, पण पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे। पण कार्यकर्त्यांचंही म्हणणं आहे की भागवत कराड इथनं भाजपाच्या म्हणण्याबरोबर पक्ष आणि महायुती हे आम्हाला महत्वाचे आहेत। आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये 45 जागा जिंकायच्या आहेत। एक जागा आम्हाला महत्वाची आहे म्हणून आम्ही समर्पित कार्यकर्ते आहोत आणि समर्पित कार्यकर्ते म्हणून पक्षाचं आणि संघटनेचं काम करणार आहोत आणि महायुतीच्या माध्यमातून संभाजीनगर असेल किंवा मला दिलेल्या त्या 3 जागा असतील किंवा 45 जागा आम्हाला जिंकायच्या। पण आपली लढण्याकरता आपण पूर्णपणे सज्ज आहे। आम्ही तयार आहोत। तर आपल्यासोबत भागवत कराड होते। संभाजीनगरमधनं मी नक्कीच इच्छुक होतो। आता त्यांची जी भेट झाली आहे देवेंद्र फडणवीससाठी ती त्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण समजण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।